नमस्कार, किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मनीषा, कैरी ही अशी आहे ना की बिचारी वर्षातून काही काळापुरतीच आपल्याला मिळते, पण सगळ्यांना खूप आवडते. आणि तुम्हाला माहितीये का, कैरीचं जसं आपण लोणचं करतो, मेथांबा करतो, काही जण तर अख्खी कैरीची कोय वापरून आमटी सुद्धा करतात. बस 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 मनीषा, मला माहिती आहे तू आज असा एक पदार्थ दाखवणार आहेस जो आपल्या सगळ्यांना आवडतो, पण त्याची चव तू आज कैरी घालून वाढवणार आहेस. असाच एक पदार्थ मनीषा आपल्याला दाखवणार आहे, पण थोडं आपल्या स्टाईलनी सांगूयात. आवडीने केला जातो हा पदार्थ सगळ्यांच्या घरी. कैरी घालून वाढवूया ह्याची रंगत न्यारी, असं कैरीचं पिठलं लागेल एकदम भारी. वाट कसली बघताय मग, चला करूयात ते घरच्या घरी. अमृता, पिठलं हा असा प्रकार आहे ना की तो सगळ्यांनाच आवडतो, पण आता सीझन हा कैरीचा आहे, त्यामुळे कैरी घालून ते जर का पिठलं केलं ना तर त्याची रंगत अजून वाढणार आहे. आता इथे मी काय केलेलं आहे, कैरी जी आहे ती आपल्याला किसून घ्यायची आहे. इथे मी तोतापुरी कैरी आणली आहे आणि ती आपण काय करूया, फार बारीकही नाही आणि फार जाडही नाही, अशा किसणीने आपण ती किसून घेऊयात. आणि म्हणजे इथे तोतापुरीच कैरी आपल्याला घ्यायची हो आहे. हो, जी जास्त आंबटही नसते आणि जास्त गोड पण नाही, अच्छा. त्यामुळे चवीला ती छान लागते. हो. साधारणतः अर्धी वाटी हा कैरीचा किस आहे. आता आपण काय करूयात, आपल्या पिठल्याला ना फोडणीची तयारी करून घेऊयात. कढई आपली तापलेली आहे. अमृता, तेल घालतेस का? किती घालू बघा? साधारणतः 1.5 पळी तेल आपल्याला घालायचं आहे. मोठी पळी ना? हो. तेल आपलं तापलेलं आहे, त्यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा मोहरी, 1 चमचाभर जिरे, 7 ते 8 बारीक चिरलेला लसूण. लसूणचा जो रंग आहे तो हलकासा गुलाबी झाला ना की त्यामध्ये आपण हा कांदा घालणार आहोत. साधारणतः मध्यम आकाराचा कांदा बारीक काप करून घेतलेले आहे, तो आपण घालूया. आपला जो कांदा आहे मऊ होत आहे तोपर्यंत आपण काय करूया, हे जे बेसन आहे त्या बेसनाचा एक घोळ तयार करून घेणार आहोत. इथे मी काय केलेलं आहे, अर्धा वाटी बेसन घेऊन त्याला काय करू, पाणी टाकून त्याचा व्यवस्थित एक घोळ तयार करून घेऊयात. हो, म्हणजे गाठी त्याच्यामध्ये राहणार नाही. हो हो. अमृता, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून एकही गुठळी जी आहे बेसनाची ती राहिली नाही पाहिजे. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. थोडंसं आपण याला पातळ करून घेणार आहोत, जेणेकरून हा गोळ कढईत टाकल्याच्या नंतर आपोआपच तो घट्ट होऊन जातो. तुला माहितीये का मनीषा, बेसन म्हणजे पिठल्याचेही अनेक प्रकार केले जातात. हो. त्यामध्ये एक गाठीचं पिठलंही केलं जातं, तुला माहित असेल तर. त्याच्यामध्ये मुद्दाम होऊन बेसनात गाठी केल्या जातात आणि त्या वाफेवर शिजवल्या जातात. हो, खरंय. कांदा आपला मऊ झालेला आहे. आता ह्यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत कुटून घेतलेल्या, त्या घालणार आहोत. मिरची जी आहे ती हलकीशी तेलात परतून घ्यायची. थोडीशी मिरची भाजली की त्यामध्ये आपला जो कैरीचा किस आहे तो घालूयात. अच्छा, म्हणजे कैरी आपल्याला फोडणीतच घालायची? हो, फोडणीतच कैरी घालायची आहे. चवीपुरतं मीठ. कैरी जी आहे ती थोडीशी मऊ झालेली आहे. आता त्यामध्ये जाणार आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आपला जो बेसनाचा घोळ आहे तो ह्याच्यामध्ये एकदम हलक्या हाताने घालायचा आहे. एक बारीक धार अशी टाकायची आणि त्याला हटत राहायचं, म्हणजे काय होईल ना, गुठळी नाही होणार. गॅस सिमवर करायचा आणि हलक्या हाताने हे हटत जायचं. कलर किती सुंदर आलाय मनीषा. हो, कलरच नाही, चवही खूप छान लागते ह्याची. बघ अमृता, आता हे असं पातळसर आहे, पण एक 5 ते 7 मिनिटं ह्याला आपण काय करूया, मंद आचेवरती शिजू देऊया, म्हणजे आपोआपच ते घट्ट होईल. अमृता, पिठलं जे आहे ना ते असं चटचट उडायला लागलं की समजायचं आपलं पिठलं शिजलेलं आहे. आता काय करते, इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालूया. गॅस बंद करायचा आणि ते मिक्स करून आपण काय करूया, सर्व करूया. झटपट होऊन जातं मनीषा हे पिठलं. हो, अगदी जेवायला बसल्याच्या नंतर करायला घेतलं ना तरी सुद्धा गरम गरम पिठलं आणि भात. म्हणजे खूप जणांचा संध्याकाळचा मेनू असतो. पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला ना की खिचडी कढी नंतर पिठलं आणि भाताचाच नंबर येतो. पिठलं आपण नेहमीच करतो, पण आम्ही सांगतो म्हणून असं कैरी घातलेलं पिठलं ना एकदा करून बघाच. पिठल्याची अजून रंगत वाढवायला हा मस्त लालसर असा भाजून घेतलेला लसूण आणि लाल मिरची. बघितलं ना, पदार्थ तोच आहे, पण सीझन प्रमाणे त्यामध्ये थोडासा बदल केला ना की खायला मजाही येतेच आणि एक नवीन चव सुद्धा चाखायला मिळते. असेच नवनवीन पदार्थ जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल,
तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन्स.